जीवाचे झाले ना हाल, ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। गुलाबी गुलाबी गाल है, जीवाचे झाले ना हाल, लाल लाल कलरची बांगडी माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत। Once more! Once more! Once more! गुलाबी गुलाबी गाल, जीवाचे झाले ना हाल, तरी अजून बांगडी बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बँगल्सवरती आपण बनवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही न गेलो तर आपण आपला आजचा व्हिडिओ कसा एडिट करायचा बघूया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आणि प्रीसेट इम्पोर्ट करता येत नसेल तर तुम्ही XML फाईल देखील इम्पोर्ट करू शकता। दोन्ही तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाईल आपल्या वेबसाईटवरती। तर इथे बघू शकताय, सगळ्यांदा आपण पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट आपला जो आहे हा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। यात मी तुम्हाला दोन प्रकारचे ग्रुप दिलेले आहेत आणि नंतर आपले इमेजेस आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे। इथे प्लसवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जर बघितलं मीडियाचा ऑप्शन येईल, मीडियावरती क्लिक करा। जे पण मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, मटेरियलमधील कुठलाही एक फोटो तुम्हाला जो हवा असेल तो फोटो तुम्ही ॲड करा। अदरवाईज तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो तरी ॲड केला तरी चालेल। 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करा, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं। अल्फा ऑपेसिटी याची जी आहे ती फक्त 20% ठेवायची। ओके, फोटो जर तुमचा थोडासा कमी लाईटवाला असेल तर तुम्ही तर 26%, 25-26% ठेवू शकताय। एक्स्ट्रा पार्ट याचा देखील वाढवायचा आहे 4 सेकंदापर्यंत। त्यानंतर यावरती प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। एक तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे, तर हा व्हिडिओ जो आहे तो सॉन्ग प्लेइंगचा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ ॲड करायचा। व्हिडिओ ॲड केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे आणि लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे। ओके, स्क्रीन चालेल, लाईटन चालेल, कुठलाही तुम्ही देऊ शकता। आणि त्यानंतर आता बघू शकता मागचा बॅकग्राऊंड जो आहे थोडासा याची आपण ऑपॅसिटी अजून कमी करूया, 20% पर्यंत ठेवू। ओके, अशा प्रकारे हा दिसून जाईल। याला नंतर तुमच्या हिशोबानुसार तुम्ही झूम वगैरे केलं आणि व्यवस्थित ॲडजस्ट केलं तरी देखील चालेल, काय प्रॉब्लेम येणार नाही। तुमच्या हिशोबानुसार तुम्ही सेट करा। त्यानंतर आता 9 सेकंदाच्या पुढे जितके आपले इमेजेस आहेत, म्हणजे जितक्या मी बीट दिलेले त्या सगळ्या बीटमध्ये एक एक फोटो आपण ॲड करायचे। जस्ट प्लसवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, मीडियामध्ये गेल्यानंतर एक फोटो ॲड करायचे। 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा। ओके, इथे 2 फोटो ॲड झाले आपले। त्यानंतर नेक्स्ट इमेजवरती जायचं आहे, 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया, एक्स्ट्रा पार्ट कट। तिसरा इमेजेस आहे त्यावरती सेम प्रोसेस आहे मित्रांनो, ही फॉलो करायचं आहे। तर मी पटकन जे आहे ते व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी स्किप करतो आणि पटकन जे आहे ते सगळे आपले फोटोज एक एक करून ॲड करून घेतो आणि नंतर आपण पुढची स्टेप बघूया मित्रांनो। तर आपण एंडपर्यंत जे आहे ते सगळे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ग्रुप एडिट करायचे आहेत। तर ग्रुप एडिट करताना एकदम काळजीपूर्वक बघा। सगळ्यात पहिल्यांदा तर हा ग्रुप आपण एडिट करणार आहोत। तर या 7 सेकंदावरती आल्यानंतर जो ग्रुप आहे त्यावरती जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तुम्हाला 3 प्रकारचे फोटोज ॲड करण्याचा ऑप्शन आहे। सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंडला फोटो जो आहे हा कुठलाही एक फोटो तुम्ही ॲड करू शकताय। फॉर एक्झाम्पल मी जर हा फोटो ॲड केला तर तो अशा प्रकारे दिसणार आहे। दुसरा फोटो जो आहे तो आपण ॲड करून घेऊया आणि शक्यतो या ठिकाणी फोटो जे तुम्ही ॲड करणार आहात ते फोटोज ॲड करताना काळजी घ्या की क्लोजअप फोटो असेल पाहिजे, फेस जो आपला आहे तो क्लिअर दिसायला पाहिजे, अशा प्रकारचे फोटोज ॲड करून घ्या। ओके, सो मी या ठिकाणी क्लोजअपचे फोटो 2 ॲड करून घेतलेले आहेत आणि हे 2 फोटो काहीसे अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहेत। त्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे आहे ते आपण इथं ग्रुप बघूया कशा प्रकारे दिसत आहे। तर प्रॉपर असा ग्रुप आपला सेट झालेला आहे बघू शकताय। आणि त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, हा जो ग्रुप आहे 1 नंबरचा यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। आता सेटिंग जे आहेत त्या अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे काळजीपूर्वक बघा। बॅकग्राऊंडला जो फोटो आहे
हा बॅकग्राऊंडचा फोटो आपण ॲड करून घेऊया. तर एखादा आपण हा फोटो जर ॲड केला बॅकग्राऊंडला तर त्याला थोडंसं आपण खाली ॲडजस्ट करावं लागते, कारण फेस क्लिअर दिसत नाही. आता फेस आपला क्लिअर दिसतोय. त्याचबरोबर वरती तर व्हिडिओचं ऑप्शन आहे, या व्हिडिओच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला जस्ट जो मी व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे 25 सेकंदाचा आहे, बट तो फक्त सिलेक्ट करा. ॲटोमॅटिक तो जितका हवा तितका ॲड होऊन जाईल. बघू शकता अशा प्रकारे दिसेल. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर थोडासा ग्रुपला साईडनं बॉर्डर जी आहे इथं, ही बॉर्डर तुमची जास्त मोठी दिसते, तर आपण थोडीशी ॲडजस्ट करूया बॉर्डर ही. तर त्यासाठी आपण हा ग्रुप थोडासा असा झूम करूया आणि प्रॉपर असा सेट करूया, ॲडजस्ट करू सेंटरला. ओके, आणि एकदा बॅक येऊन बघूया तर ग्रुप देखील प्रॉपर दिसत आहे. आता काय करायचं मित्रांनो, बघा इथे ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर वरती आणखीन एक ग्रुप दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे एक फोटो ॲड करून घ्यायचा. इथे देखील फोटो ॲड करताना फोटो क्लोजअप असावा याची काळजी घ्यायची. ओके, जितका फोटो तुमचा क्लोजअप असेल तितका प्रॉपर इफेक्ट जो आहे तो दिसणार आहे. ओके, मी इथं बॅक आलेलो आहे. बॅक आल्यानंतर परत एकदा इथं बघू शकता दुसरा ग्रुप आहे, दुसऱ्या ग्रुपमध्ये जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर इथे एकदा आपण हाच फोटो जो आहे तो एखादा दुसरा ॲड करून रिप्लेस करून घेऊया. तर इथं हा फोटो आपण ॲड केलेला आहे. ओके, तर आता बॅक आल्यानंतर बघू शकताय थोडंसं बॅकग्राऊंडचं जे आहे ते तुमचं मोठं किंवा लहान होऊ शकतं. तर असे ग्रुप हे सेट करून घ्या प्रॉपर पद्धतीने. इथं थोडासा हा ग्रुपमध्ये मिस्टेक दिसते, तर हा ग्रुप इथं वाढवून घेऊ. बॅक यायचं आहे, बघू शकताय अशा प्रकारे दिसत आहेत. इथं आणखीन एकदा एडिट ग्रुपमध्ये जातो. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, ग्रुप काही वेळेला कमी जास्त होतोय, तर ग्रुप पहिल्यांदा प्रॉपर आहेत का बघा. आता यानंतर काय करायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करायचं. काही इफेक्ट्स नाहीत तर इथं जास्त इफेक्ट्सवरती जाऊन हे दोन इफेक्ट ऑन करायचे. तर इथं दोन्ही ठिकाणी दोन्ही ग्रुपचे इफेक्ट ऑन केल्यानंतर याला पेज कर्ल इफेक्ट ऑन होऊन जाईल. ओके, आता आपण बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर एकदा बघू शकताय आपला व्हिडिओ जो आहे तो कशा प्रकारे दिसत आहे. तर इथं व्हिडिओ एकदम प्रॉपररित्या झालेला आहे, आपला इफेक्ट्स वगैरे प्रॉपर लागलेले आहेत. आता मित्रांनो काय करायचं आहे, हे जे इमेजेस आहेत यांना आपण इफेक्ट द्यायचे. तर त्यासाठी आपण बॅक येऊया. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं. सगळ्यात पहिल्यांदा 4 नंबरच्या लेअरचं इफेक्ट इथून आपण कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर सगळ्यात लास्टला आपला जो इमेज आहे यावरती येऊन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. 1 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा. 1 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर तर इथं बघू शकताय व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं 1 नंबरच्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर 2 नंबरचा इमेज सोडायचा आहे, 3 नंबरच्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर 4 नंबर सोडायचं आहे, 5 नंबरच्याला इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे. अशा आपण एकाड एक इमेजेसला इफेक्ट जे आहे हे जवळपास इथं 20 सेकंदाजवळचा इमेज आहे तिथंपर्यंत पेस्ट करायचं. इथं डबल बीट आहे. परत बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं आपल्याला. शेक इफेक्ट प्रिसेट लेअरला आल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आत्ता जो आपण इफेक्ट पेस्ट केला होता त्याच्या समोरच्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा. म्हणजे आधी आपण 1, 3, 5 असं केलेलं, आता 2, 4, 6, 8 अशा प्रकारचे एकाड एक इमेजेस जे आहेत त्या सगळ्यांना हा इफेक्ट आपण बरोबर जे आहे तिथं डबल बीट जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर मी जे आहे ते ऑलरेडी पेस्ट केलेले आहेत. आता बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. 3 नंबरची लेअर जी आहे त्याचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. 3 नंबरच्या लेअरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपण यायचं आपल्या व्हिडिओमध्ये आणि जिथं मी तुम्हाला बोललो होतो 21 सेकंदापर्यंत, तर 21 सेकंदाच्या नंतर जे तुम्हाला एकदम क्लोज बीट आहेत त्या प्रत्येक बीटला एंडपर्यंत जितके आपले इमेजेस शिल्लक राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसना हा इफेक्ट आपण एंडपर्यंत पेस्ट करत जायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे मित्रांनो सगळे इमेजेस जे आहेत यांना मी इफेक्ट हा एंडपर्यंत पेस्ट करून घेतलेला आहे. आता यानंतर आपला मित्रांनो व्हिडिओ रेडी होऊन जाईल. जस्ट आता शेअर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन इथं बघू शकताय 1080 पिक्सेल आहे आणि बाकीच्या सेटिंग्स तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. या सेटिंगला व्हिडिओ एक्सपोर्टवरती क्लिक करून गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.